त्यालाच जोडून मला प्रश्न आहे, कारण एवढी लोक जमा करणं खूप मोठी गोष्ट असते. एखाद्या नगरसेवकाला जमत नाही, आमदाराला जमत नाही, ते तुम्ही आज केले. मी प्रामुख्याने तुमचं भाषण ऐकत होतो, त्यामध्ये पहिला मुद्दा तुमचा असा होता की ना, मी खाणार आहे ना कुणाला खाऊ देणार आहे, ठीक आहे. पण हे काय होतं, जेव्हा एखादा व्यक्ती नवीन असतो ना राजकारणात प्रामुख्याने म्हणजे, त्यावेळेस प्रत्येकाचं मत असतं की मी प्रामुख्याने असंच लढणार आहे. पण जसं जसं या सिस्टम मध्ये घुसत जातो माणूस, तसं तसं त्याला माहित पडतं की गोष्टी बदलतात, ठीक आहे. त्यावर तुमचं मत काय, तुम्ही कशा पद्धतीने हा विरोध काय करून तुम्ही तुमचं होतंय हे आता करता? आपण जर पाहिलं तर राजकारणामध्ये बरेचसे असे लोक आहेत, म्हणजे कमी लोक आहेत की त्या लोकांकडे असं आपण सर्वजण एक आयडॉल म्हणून पाहतो. नितीन गडकरी असतील, 100%. आपल्या देशाचे पंतप्रधान असतील, असे विविध लोक आहेत की हातावरती मोजणे इतकी जे राजकारणी लोक आहेत की त्यांच्याकडे तुम्ही स्वच्छ नजरेने म्हणजे स्वच्छ प्रतिमा असलेली लोक आहेत. तर तुम्ही आणि बाकीचे जे आहेत त्यांचं प्रमाण जास्त आहे हे मला मान्य आहे. आणि राजकारणी नेता म्हणलं की लोकांचा दृष्टिकोन हा चुकीचा असतो की बाबा नेते हा फक्त आश्वासन देतात आणि त्याच्यानंतर त्या आश्वासनाला पलटी मारतात. तर त्यापैकी बाप्पू हा 100% नाहीये. कारण याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की मी नाव काय, याच्या अगोदर सुद्धा 2005ला मी गावाला सरपंच म्हणून काम केले. त्या ठिकाणी लोकांनी मला बिनविरोध सरपंच म्हणून माझी निवड केली. तर त्या ठिकाणी मला शासनातलं म्हणजे प्रशासनातलं ज्ञान जास्त नव्हतं. म्हणून मी विचार केला की आपल्याला जर लोकांची कामं करायची आणि आपल्यावरती लोकांवर एवढा जर विश्वास टाकला असेल तर त्यासाठी आपण या सरपंच पदासाठी जे काही कामं असतात, जे काही शासनाच्या योजना असतात, तर त्याचं आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी मी काय केलं, मांजरी येतं ग्रामसेवक आणि सरपंच हे जे काही ट्रेनिंग असतं ते 15 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं आणि त्याचा अभ्यास करून मी या ठिकाणी वांगणी या गावामध्ये ज्या काही अडचणी होत्या, म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही एवढ्या अडचणी होत्या. पाण्याची लाईन होती, त्या पाण्याच्या लाईन कधीच बंद झाली होती, पण ते लाईट बिल त्या ठिकाणी चक्रीवाढ व्याजासह महिन्याला 2 ते 2.5 बिल येत होतं. ते असे बरेचसे प्रश्न होते. रस्त्याचा प्रश्न होता, शौचालयासाठी लोक तयार होत नव्हती, कारण शौचालय बांधायचं तर शासनाने आम्हाला मदत करायची अशी लोकांची इच्छा होती. पण त्या ठिकाणी सर्वांना प्रोत्साहित करून आरोग्याची महत्व समजून सांगून त्या ठिकाणी 100% आमचं गाव शौचालय म्हणजे संडास हागणदारी मुक्त संत गाडगे महाराज त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा भाग घेतला होता. म्हणजे अशा विविध कामं केल्यात आणि मला त्याची आवड आहे. तुम्हाला असं वाटत असेल की या ठिकाणी नौका माणूस आला की तो भाषणबाजी करतो. मी भाषणबाजी करणारा माणूस नाहीच आहे. मी अडचणीतनं या ठिकाणी लोकांच्या अडचणी ऐकून ऐकून बोलायला शिकलेला कार्यकर्ता आहे आणि मला बोलण्यापेक्षा करायला आवडतं जास्त. मी आतापर्यंत बोलतच नव्हतो, पण आता एकदा विचार केला की लोकांना चमत्कार दाखवल्याशिवाय लोक नमस्कार करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काम जे जे केलंय त्याचं एक प्रदर्शन म्हणजे त्या ठिकाणी लोकांना एक प्रकाशन करणं गरजेचं होतं. आणि एक युवा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी लोकांचे प्रश्न सोडवतोय, काम करतोय, हे कळणं गरजेचं होतं. म्हणून हा सगळा टास्क करावा लागला. आणि याच्यातनं तुम्हाला मी असं सांगतो की तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी महानगरपालिकेत गेल्यानंतर मी या ठिकाणी जे बोललोय की मी खाऊंगा न खाणे दूंगा,